पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारे आणि श्रीनगरच्या ओळखीचे प्रमुख प्रतीक म्हणून ठरलेले दल सरोवर. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्क आणि मी रिया पवार. डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पृथ्वीवरील स्वर्गाची थोडक्यात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर हे भारतातील सर्वात सुंदर सरोवरांपैकी एक मानले जाते. काश्मीरचा मुकुट आणि श्रीनगरचा दागिना म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सरोवराने अनेक शतकांपासून पर्यटक, छायाचित्रकार, साहित्यिक, निसर्गप्रेमींना मोहिनी घातली आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले दल सरोवर सुमारे 18 ते 22 किलोमीटर परिसरात पसरलेलं असून त्याचे शांत, स्वच्छ, निळेशार पाणी पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. सरोवराच्या चारही बाजूनी दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरव्यागार बागा आणि रंगीबेरंगी शिकाऱ्यांचे दृश्य हे पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरते. इतिहास आणि सांस्कृतिक वारसा. दल सरोवराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. मुघल काळात या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मुघल सम्राट जहांगीर आणि नूरजहां यांना काश्मीरचे सौंदर्य अत्यंत प्रिय होते. त्यांच्या काळात दल सरोवराच्या परिसरात प्रसिद्ध शालिमार बाग, निषाद बाग, चष्मेशाही यासारख्या सुंदर बागांची निर्मिती करण्यात आली. आजही या ऐतिहासिक बागा दल सरोवराच्या सौंदर्यात भर घालतात. शिकारा राईड, काश्मीरचा अविस्मरणीय अनुभव. दल सरोवर म्हटलं की सर्वप्रथम आठवतात त्या रंगीबेरंगी शिकारा बोटे. या पारंपरिक लाकडी बोटींमधून सरोवराची सफर करणे हा प्रत्येक पर्यटकासाठी एक वेगळाच अनुभव असतो. पाण्यावर अलगद तरंगणाऱ्या शिकाऱ्यातून फिरताना आजूबाजूचा निसर्ग, कमळांची फुले, तरंगते बाजार आणि स्थानिक जीवन जवळून पाहण्याची संधी मिळते. सूर्योदयाच्या वेळी सरोवरावर पडणारी सोनेरी किरणे आणि संध्याकाळी पाण्यावर उमटणारे रंगीबेरंगी प्रतिबिंब हे दृश्य मन मोहून टाकणारे असते. दल सरोवराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील आलिशान हाऊसबोट्स. ब्रिटिश काळात येथील आलिशान हाऊसबोट्स जमीन खरेदी करण्यास बंदी असल्याने इंग्रजांनी सरोवरावरच राहण्यासाठी तरंगत्या घरांची निर्मिती केली. आज या हाऊसबोट्स आधुनिक सुविधा, पारंपरिक काश्मीरी कलाकुसर आणि अतिथी सत्कारासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. डहाणू मित्र न्यूज नेटवर्क विशेष प्रतिनिधी रजनी ताजने. अशाच नवीन नवीन माहितींसाठी परत भेटूया डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये. तोवर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सौ रजनी मदन ताजने. आपण बघत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आपण आता श्रीनगर येथील प्रसिद्ध असलेले दल सरोवर येथे आलेलो आहोत आणि इथे आपण आता शिकारा रायडिंगचा आनंद घेणार आहोत. तसेच आज आमचा इथे शिकारा बोट हाऊस मध्ये मुक्काम आहे. अतिशय सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आपण बघत आहात कितीतरी पर्यटक इथे शिकारा बोट राईडचा आनंद घेत आहेत आणि आजूबाजूला असा सुंदर पर्वतरांगांनी वेढलेला असा हा प्रसिद्ध असा दल सरोवर आणि काश्मीरचं मुख्य आकर्षण असलेला शिकारा बोट राईड. आता आपण त्याचा आनंद घेऊया. आता आपण काश्मीरचं वैभव किंवा एक मुख्य आकर्षण असणारं ठिकाण शिकारा बोट राईड मध्ये आपण आता बसलेलो आहोत आणि प्रत्यक्ष आपण आता त्या बोट रायडिंगचा आनंद घेत आहोत. आपण बघत आहात आजूबाजूला अनेक बोट हाऊस आहेत आणि अनेक पर्यटक इथे शिकारा रायडिंगचा आनंद घेत आहेत. आमच्या बरोबर एक सातारा येथून आलेली एक फॅमिली आहे. सध्या ते मुंबईला असतात. ते देखील हा आनंद घेत आहे. यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया. त्यांचं नाव संकेत यादव. संकेत यादव आपल्याला थोडी माहिती देतील. इकडे खूप चांगला आनंद भेटत आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. आपल्या महाराष्ट्रात खूप घाम सुटत होतो.
मेरा नाम अगुल भाई है, हाउस बोट मोनालिसा से। और हम यहाँ पर कस्टमर को ट्रीट देते हैं यहाँ पर हाउस बोट में। और ये देख लीजिए, आप भी आए बम्बई से, वो देख लीजिए। और ये हमारा हाउस बोट है, आइए मैडम। और ये सब फैमिली है इधर, सब सब बम्बई से आए हैं। आइए अंदर, आइए सर। ये लॉबी है, सब रहता है इधर। आइए आइए। ये डाइनिंग हॉल होता है इसका, फिर इसमें लॉबी आती है, और फिर वगैरह वगैरह आता है इसमें, बेडरूम, अटैच बाथरूम, मतलब ऐसा रहता है सर। ही मोनालिसा शिकारा बोट हाऊस आहे. इथे बघा आता रात्रीचं अतिशय सुंदर असं दृश्य आपण बघत आहात. लाइटिंग अतिशय मनमोहक, लाइटिंगचा सर्व प्रकाश हा लेक मध्ये पडलेला आहे आणि खूप मनोहारी आणि सुखद असं हे दृश्य आपण पाहायला मिळते.